आणि त्याने चुकी केल्यानंतर त्याला काय सजा मिळाली ते या कहाणीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर सादर करीत आहे। म्हणून उपस्थित सेवकांनी लक्ष देऊन कहाणीकडे कहाणी ऐकावी असं मी विनंती करते। म्हणून काय म्हणणं आहे, भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्माए बाबा जुमदेव जी ने कार्य केले महान, जी दोनों जवानी के मस्ती में छू, तेरा कसूर न मेरा कसूर, ना उसने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, ना उसने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, दोनों जवानी के मस्ती में चूर, तेरा कसूर ना मेरा कसूर, ना उसने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, ना उसने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा। आणि म्हणून पहा, एका सेवकावरती घडलेला सत्य अनुभव मी तुमच्या समोर सादर करीत आहे। म्हणून काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, बाबा जुमदेव जी ने कार्य केले महान, बाबा जुमदेव जी ने कार्य केले महान, उठून पडाले सारे भूत सयता, कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक, कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक, कसा खेळ झाला रे बापा बापा, कसा खेळ झाला रे बापा बापा, कसा खेळ झाला रे बापा बापा। छिंदवाडा जिल्ह्यात संसर तहसीलीत होरमणी गावात, आणि मुलाबाळासाठी येऊन मार्गात, मुलाबाळासाठी येऊन मार्गात, मुलाबाळासाठी येऊन मार्गात, या दोराव हो त्याचे नाव, या दोराव का त्याचे नाव, भोग नशिबाचा सांगा कोठे पाव, कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक, कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक, कसा खेळ झाला रे बापा बापा, कसा खेळ झाला रे बापा बापा। छिंदवाडा जिल्ह्यामध्ये संसर हा गाव आहे, आणि छिंदवाडा जिल्ह्यामध्ये संसर ही तहसील, आणि त्या संसर तहसील मध्ये रमणी हा एक गाव आहे, आणि त्या गावामध्ये यादवरावजी यांच्यावर घडलेली ही सत्य परिस्थिती पहा। आपण सेवक कार्यकर्ता एक सांगतो आणि आपण कार्य करत असताना गलत्या करतो, आणि दोष मात्र आपण त्या कार्यकर्त्याला देतो। म्हणून समोर काय म्हणणं आहे, या दोराव हो त्याचे नाव, भोग नशिबाचा सांगा कोठे पाव, कार्यकर्ता सांगतो एक
हा सेवक करीतो एक, कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बापा पहा यादवरावजी याचा लग्न झालेला होता आणि त्याला एक त्याचा छोटा भाऊ होता, पण यादवरावला मुलं बाळ होत नव्हते म्हणून तो या मार्गामध्ये आला होता. पण पहा भोग त्याचा कर्माचा होता आणि कर्माचा भोग हा त्याच्या लक्षात आलेला नाही आणि त्याने दोष या मार्गाला दिला. लहान भाऊ अनेकात असताना त्याचा लग्न झालं आणि त्याला मुलं बाळ झाले नाही. याच्या मनामध्ये वाटलं की म्हणे परमेश्वरा या मुलाबाळासाठी मी मार्गात आलो आणि माझा भाऊ अनेकामध्ये आहे, माझ्या भावाला पोरं बाळ झाले पण म्हणे मला या मार्गात येऊन काही फायदा झाला नाही. म्हणून समोर काय घडलं पहा. काही दिवस लोटून गेले लहान भावास मुलं झाले, यादवरावचे मन बिघडले. मार्गात येऊन फायदा काही नाही झाले, मार्गात येऊन फायदा काही नाही झाले, मार्गात येऊन फायदा काही नाही झाले. पहा त्याच्या भावाचा लग्न झाला होता. लग्न झाल्यानंतर याला मात्र मुलं बाळ झाले नाही आणि मुलं बाळ याला झाले नाही. याचा मन बिघडला आणि समोर काय झालं. काही दिवस लोटून गेले लहान भावास मुलं झाले, यादवरावचे मन बिघडले. मार्गात येऊन फायदा काही नाही झाले, मार्गात येऊन फायदा काही नाही झाले, मार्गात येऊन फायदा काही नाही झाले. लहान भाऊ म्हणे मोठ्या भावाला जाऊ आपण वैताच्या गावाला. पहा आता लहान भाऊ मोठ्या भावाला सांगू लागला म्हणे दादा या मार्गात येऊन काही तुला फायदा नाही. अरे सोड म्हणे तुझा हा मानव धर्म आणि चाल म्हणे माझ्यासोबत वैताच्या गावला. वैताच्या हाताने जरी पोरं बारं व्हायचे असते तर झाला असता का, झाला असता का भाऊ. पण आज आपली बुद्धी कुठंतरी मती मारल्या जाते आणि आपण त्या वैताच्या सहाऱ्याने त्याच्या आश्रयाने जातो आणि समोर त्याचा काय होते ते पहा. लहान भाऊ म्हणे मोठ्या भावाला जाऊ आपण वैताच्या गावाला. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक, कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बापा. भाऊपती आणि पत्नी एका वैद्याकडे जाऊन आपले भाग्य पाहून धोका आहे मने फोटो पासून, धोका आहे मने फोटो पासून, धोका आहे मने फोटो पासून. तो लहान भाऊ वैद्याकडे आपल्या भावाला घेऊन गेला पण त्याच्या भावाला एवढं समजलं नाही का गडे आपण त्यागी सेवक या मार्गाचे सेवक आहोत आणि आपण कसा या वैद्याकडे जावं. पण पहा याची मती मारल्या गेली आणि हा लहान भावासोबत त्या वैद्याच्या घरी गेला आणि तो वैद्य का म्हणते, काय म्हणते दादा म्हणते तुला मुलं बाळ होऊ शकते परंतु तुझ्या घरी म्हणते एक सैतान आहे आणि तो सैतान म्हणजे कोण तर ते भगवंताची फोटो. तो वैद्य म्हणे जर का ही फोटो तू नदीत नेऊन फेकलास हिचं विसर्जन केलास तर माझी तांत्रिक तुझ्यावर चालू शकते आणि जरी तुला माझी तांत्रिकचा असर पावायचा आहे तर म्हणे आजच घरी जा आणि भिंतीला टांगलेली फोटो काढ आणि नदीत जाऊन विसर्जन कर. आणि पहा हा सेवक तसाच ऐकतो आणि तसाच करतो आणि समोर काय घडतो.
भाऊ पती आणि पत्नी एका वैद्याकडे जाऊन आपला भाग्य पाहून धोका आहे मने फोटो पासून, धोका आहे मने फोटो पासून, धोका आहे मने फोटो पासून. आज रात्री हो 12 वाजता फोटो नेऊन तुम्ही पहिले फेका. अरे पहा वैद काय म्हणते त्याला, काय म्हणते? आज रात्री 12 वाजे सगळे लोकांना झोपू दे आणि सगळे लोक झोपी गेल्यानंतर फोटो काढ आणि नदीत नेऊन फेकून दे. आणि पहा तसाच आज सेवा काय काय समोर काय घडतो, काय घडतं? आज रात्री हो 12 वाजता फोटो नेऊन तुम्ही पहिले फेका. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कसा खेळ झाला रे बापा बापा, कसा खेळ झाला रे बापा बापा. तसेच या दोरावनं वैदाच्या सांगण्यावरून फोटो, तसेच या दोरावनं वैदाच्या सांगण्यावरून फोटो नदीत फेकून घरी आला भाऊ देवा चालून. घरी आला भाऊ देवा चालून, घरी आला भाऊ देवा चालून. त्या यादवरावनं वैदाने सांगितल्याप्रमाणे रात्री 12 वाजे आपल्या घरची भगवंताची परमेश्वराची फोटो काढली आणि त्या नदीत नेऊन फेकली आणि घरी चालून आला. समोर काय घडला, आपल्या मागचा मने काळ गेला. अरे अरे मुलगा होईल मने आता आपल्याला. असं पहा यादवरावजी आपल्या मनात खुश झाला. म्हणे वैदाने आपल्याला सांगितलं की फोटो जरी फेकलास तर तुला पोरं बारं झाल्याशिवाय राहणार नाही नाही. आणि हा आपल्या मनात खुश झाला. आणि समोर काय घडलं, काय घडलं? आपल्या मागचा मने काळ गेला, मुलगा होईल मने आता आपल्याला. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कसा खेळ झाला रे बापा बापा, कसा खेळ झाला रे बापा बापा. सकाळी दुसऱ्या दिवशी होत्या जगावची बाई नदीवर गेली घाई घाई आणि फोटो तिच्याकडे ढकलावून पायी. फोटो तिच्याकडे ढकलावून पायी, फोटो तिच्याकडे ढकलावून पायी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच गावची बाई नदीवर धुण्याकरिता गेली. पण ते बाई मात्र अनेकामधली होती. तिला या मार्गाचा कसल्याच प्रकारचा अनुभव नाही, या मार्गाबद्दल कसल्याच प्रकारचा तिला अभ्यास नाही. पण पहा बिचारीच्या तिच्या मन गैवरला आणि ते काय म्हणू लागली, म्हणे अरे रे भगवंता, एवढी सुंदर भगवंताची प्रतिमा कोण्या मूर्खाने या नदीत आणून फेकलं. आणि पहा तिचा मन गहिवरला. आणि समोर काय घडलं, काय घडलं? सकाळी दुसऱ्या दिवशी होत्या जगावची बाई नदीवर गेली घाई घाई. फोटो तिच्याकडे ढकलावून पायी, फोटो तिच्याकडे ढकलावून पायी, फोटो तिच्याकडे ढकलावून पायी. आता पहा या बाईचं मन गैवरला आणि बाई काय म्हणते, फोटोला मी आपल्या घरी नेईन, मनोभावे तिची पूजा करीन.
काय म्हणते बाई? काय म्हणते? फटोला मी आपल्या घरी नेईन, मनोभावे तिची पूजा करीन. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कसा खेळ झाला रे बापा बापा, कसा खेळ झाला रे बापा बापा. फटोने येऊन घरी ती टांगली भिंतीवरी, हातपाय धुवून लवकरी. पूजा केली अगरबत्ती लावून, पूजा केली अगरबत्ती लावून, पूजा केली अगरबत्ती लावून. या बाईने त्या नदीची फोटो आपल्या घरी आणली आणि घरी आणून ती फोटो भिंतीला टांगली आणि हातपाय धुतली आणि अगरबत्ती लावून त्या परमेश्वराची पूजा करायला लागली. पण हिला या परमेश्वराच्या शक्तीचा काय अनुभव नव्हता. आणि पहा तिच्या मागे मग कसा तिच्या मागे कर्मभोग लागला. पूजा केली अगरबत्ती लावून, पूजा केली अगरबत्ती लावून, पूजा केली अगरबत्ती लावून. शैतान तिच्या अंगात घुमू लागला. अरे पहा त्या अनेकांच्या बाईने फोटो आपल्या घरी नेली आणि त्या फोटोची अगरबत्ती लावून पूजा करू लागली. तशीच त्या बाईच्या अंगामध्ये शैतान घुमला. त्या बाईच्या अंगामध्ये शैतान रमू लागला आणि समोर काय झालं? शैतान तिच्या अंगात घुमू लागला. फोटोपासून धोका बाईच्या जीवाला. शैतान तिच्या अंगात घुमू लागला. फोटोपासून धोका तिच्या जीवाला. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कसा खेळ झाला रे बापा बापा, कसा खेळ झाला रे बापा बापा. हो गावातील लोक अव झाले मग एक लवकर. फाटो लवकर फेक. पहा त्या बाईच्या अंगात जसा शैतान घुमू लागला तसाच त्या गावातील लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि ते लोक त्या बाईच्या घरवाल्याला सांगू लागले म्हणे, दादा ही फोटो म्हणे काही साधारण नाही. कारण ह्या फोटोला घरी आणल्यामुळे तुझ्या बाईच्या अंगामध्ये भूत रमू लागला म्हणे. ही फोटो जिथं होती तिथंच नेऊन जेव्हा फेकशील तेव्हा तुझ्या बायकोचा म्हणे कर्मभोग मागचा निघून जाईल. आणि पहा तसंच त्या घरच्या माणसाने त्या लोकांचं ऐकलं आणि ती फोटो परत नदीत नेऊन फेकली. समोर काय झालं? काय घडलं? हो गावातील लोक हो झाले मग एक. फोटो लवकर फेक. तसेच घरच्या माणसाने करून, तसेच घरच्या माणसाने करून, तसेच घरच्या माणसाने करून. शैतान तिच्या मागचा पडून गेला. पहा ती फोटो जशी नदीत नेऊन टाकली तसंच त्या बाईच्या अंगातला शैतान पडून गेला. आणि समोर काय झालं? शैतान तिच्या मागचा पडून गेला. विचार पडला या दोरावला. पहा यादवराव खुश झाला होता म्हणे, माझ्या घरची मला बाईकडे गेली. पण आता बाईने बी सुद्धा नदीत फोटो फेकली. आता म्हणे माझ्यावर उपाद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता याला विचार पडला आणि समोर काय झालं? काय झालं? शैतान तिच्या मागचा पडून गेला.
विचार पडला हो या जोरावला कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बापा यादवरावच्या रात्री स्वप्नात फटो बाबा दिसे डोळ्यात आणि फटो फेकली तुने काय कारण फोटो फेकली तुने काय कारण फोटो फेकली तुने काय कारण ज्या दिवशी त्या बाईच्या घरवाल्याने फोटो नदीत नेऊन फेकली त्याच दिवशी बाबा हनुमानजी त्याच्या स्वप्नामध्ये गेले म्हणे दादा तुला हा मार्ग पटला नाही मंडळाची फोटो मंडळाला वापस करून द्यायची पण असा अपमान करायला पाहिजे नव्हतं म्हणे कारण काय आहे म्हणून त्याला स्वप्नामध्ये बाबा हनुमानजी विचारू लागले आणि पहा आता याची मात्र पंढरी घाबरली आणि समोर काय घडलं या दोरावच्या रात्री स्वप्नात फटो बाबाजीचे डोळ्या फोटो फेकली तुने काय कारण फोटो फेकली तुने काय कारण फोटो फेकली तुने काय कारण फोटोला जाऊन तुम्ही पहिले आणा बाबा हनुमानजी त्याला सांगू लागले म्हणे बेटा जशी फोटो नदीत नेऊन फेकली तशी जाऊन तू आता आण नाही तर तुझी पंढरी उलटी गेल्याशिवाय राहणार नाही आणि पहा याची मात्र आता घाबरली याला वाटलं की फोटो नाही आणलं तसाही माझा मरणं आणि आणीन तसाही माझा मरणं आणि पहा त्याने भगवंताला ठेवला आणि ते फोटो आणण्यासाठी समोर तो नदीवर जाते आणि समोर काय घडलं फोटोला जाऊन तुम्ही पहिले आणा नाही तर सर्वांले मी आग लावीन बाबा हनुमानजी त्याला म्हणू लागले स्वप्नामध्ये फोटोला जाऊन तुम्ही पहिले आण नाही तर सर्वांले मी आग लावीन कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बापा दुसऱ्या दिवशी या दोराव हो गेला नदीवर फोटो होती पाण्यावर दुसऱ्या दिवशी हा सकाळी उठला आणि घाई नदीवर गेला म्हणे रात्री मला असं स्वप्न पडला म्हणे परमेश्वरा नाही जरी गेलो तर तशी मला आग लागल्याशिवाय राहणार नाही आणि गेलो तर तशी लागेलच म्हणून पहा हा नदीवर गेला आणि समोर काय घडलं दुसऱ्या दिवशी या दोराव हो गेला नदीवर फोटो होती पाण्यावर फोटोला हात लावता फोटो चाले दूर फोटोला हात लावता फोटो चाले दूर फोटोला हात लावता फोटो चाले दूर फोटो गा त्याच्या हो हाती येईना फोटो त्याच्या हाती येईना या दोराव काही विचार करेना पहा याच्या डोक्यामध्ये आता सनी घुसली फोटोला हात लावायला जाते पण फोटो तशीच खोल पाण्यामध्ये जाते पण याला काही सुचत नाही कारण की याची बुद्धी भ्रष्ट झाली होती समोर काय घडलं फोटो त्याच्या हाती येईना या दोराव काही विचार करेना कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बापा
फटो खोल पाण्यात गेला, गळाभर पाणी झाला, फटोला हात लावला. पहा, टोंगऱ्या भऱ्यात पाण्यात मध्ये फोटो होती. हात लावायला गेला, फोटो कंबरभर पाण्यात गेली आणि कंबरभर पाण्याचा आता गडाभर पाणी झाला. आणि जसा फोटोला हात लावला तसाच त्या ठिकाणी साप तयार झाला आणि त्या सापाने त्याला डाऊन्स केलं. समोर काय घडलं? काय घडलं? फटो खोल पाण्यात गेला, गळाभर पाणी झाला, फटोला हात लावला. हात लावताचा पाणी डवसगा केला, हात लावताचा पाणी डवसगा केला, हात लावताचा पाणी डवसगा केला. या दोरावर का तिथेच मेला, गावातील लोक गोळा झाला. हा याच्या घरच्यांना सुद्धा माहित होतं म्हणजे की हा माणूस सकाळीच नदीवर गेला फोटो आणायला, पण आता 11-12 वाजले पण फोटो घेऊन का बरं आला नाही, म्हणून त्याच्या घरचे नदीवर गेले. तर याचा लाश त्या पाण्यावर तरंगत होता. माझ्या सेवकांना एवढीच विनंती आहे, माणूस आपल्या सुखासाठी या मार्गामध्ये येतो. कोणताच कार्यकर्ता कोणाच्या घरी जात नाही की मार्ग घ्या म्हणून. आपण आपल्या सुखासाठी मार्गात येतो आणि दुःख दूर झाले की आपण ठोकर बनतो भाऊ, आणि त्या परमेश्वराला विसरतो. अरे विसराई काय हरकत नाही, पण परमेश्वराचा असल्या प्रकारे जरी अपमान झाला तर परमेश्वर आपल्याला माफ करणार नाही. तुम्हाला नाही पटत फोटो, नाही पटत मार्ग, ज्यांची फोटो जिथून आणले तिथं वापस करून द्या आणि परमेश्वराला माफी मागा. कारण असाच अनुभव माझ्यावर सुद्धा घडला. 2013 मध्ये नागपंचमीचा दिवस माझ्या गावामध्ये साप निघाला होता एका ढिवर समाजाच्या घरी. सकाळी नागपंचमीचा दिवस, कारण की त्यावेळेस मला साप पकडण्याचा खूप छंद होता. तो घरवाला माझ्या घरी आला, म्हणे भाऊ साप पकडाले माझ्या घरी चाल, म्हणे मोठा साप माझ्या घरी आहे. पण मला वाटला की आज नागपंचमीचा दिवस आहे, आज सापायला कोणी हात लावत, पण मला वाटला की हेच परिस्थिती जरी माझ्यावर आली तर मी काय करीन, म्हणून मी त्याच्या घरी साप बघायला गेलो. आणि साप बघायला जाताना माझी आई मला म्हणायला लागली, म्हणे तू डिंगर आहेस म्हणे, सापाले हात बोट लावशील नको. पण पहा, मी न कळत माझ्या आईला म्हणून टाकलो, म्हटलं आई जरी सापाने मला चावलं तर तू टेन्शन घेऊ नको, माझा भाऊ आणि माझी बहिणी एक आहे. शब्द माझ्या तोंडातून निघून गेला. साप पकडून झाल्यानंतर सापाने मला डाऊन्स केलं आणि लगेच मला माझी चूक आठवली. चूक आठवल्यानंतर लगेच मला मेडिकलमध्ये नेलं, ICU मध्ये मी ॲडमिट झालो. आणि नंतर मला माझी चूक आठवली. चूक आठवल्यानंतर मी माफी मागितली आणि आज मला जीवदान मिळालं. म्हणून काय म्हणणं आहे, गा फोटोला हात लावता फोटोला डवसगा केला, हात लावता फोटोला डवसगा केला, हात लावता सापाने डवसगा केला. या दोरावगा तिथेच मेला, अरे अरे अरे, गावातील लोक गोळा झाला. कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक, कार्यकर्ता सांगतो एक, हा सेवक करीतो एक. कसा खेळ झाला रे बापा बापा, कसा खेळ झाला रे बापा बापा. असा बाबाचा खेळ, सेवक नियमाला पाड, बाबा येईल आड. दुःख पडून सुख येईल चालून, दुःख पडून सुख येईल चालून, दुःख पडून सुख येईल चालून. नामदेव सांगतो गाया सेवकाच, वाचून पहा बाबाचा इतिहास. मार्गात येणाऱ्या प्रत्येक सेवकांना विनंती आहे की मार्गात आल्यानंतर या मार्गाचे नियम काय आहेत, माणसाने कशा प्रकारे बोललं पाहिजे, कशा प्रकारे वागलं पाहिजे, या गोष्टीचा अगोदर अभ्यास असायला पाहिजे. नाहीतर दुःख परत तुमच्या मागे यायला वेळ लागणार नाही. म्हणून काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, नामदेव सांगतो का या सेवकाचं,
वाचून पहा बाबाचा इतिहास कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बापा बाबा जुटेवजीने कार्य केले महान उठून पडाले सारे भूत शयतान कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कार्यकर्ता सांगतो एक हा सेवक करीतो एक कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बापा कसा खेळ झाला रे बापा बाबा कसा खेळ झाला रे बापा बाबा कसा खेळ झाला रे बापा बाबा बोल भगवान बाबा हनुमान जी की जय महान रागी बाबा जुटेव जी की जय परमात्मा भीमाबाई बोंद्रे यांच्याकडून